माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण श्रीराम कथामृताचे अभिवाचन श्रवण करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या माऊलीनो. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून आपला पुढील भाग सुरू. शत्रुघ्नाचे नामकरण. दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात. काही समारंभी असतात आणि काही खरंच कार्य करत असतात. समारंभी लोक काय करता हो, व्यासपीठावर येताना जर फोटो काढणारा नसेल तर त्याच्यावर ओरडतात. आपले जीवन असे आहे, म्हणून शत्रुघ्नाच्या कार्याकडे आपले लक्ष थोडे वेधले पाहिजे. कल्पना करा की दोघे भाऊ वनात आहे. श्री भरत नंदीग्रामात आहे. 14 वर्षेपर्यंत अयोध्येचे साम्राज्य सांभाळायचे आहे. ज्या साम्राज्याला राजा नाही, राज्य सांभाळायचे आहे. तुम्ही राजनीतीशास्त्र कधी वाचले असेल. राजनीतीशास्त्रामध्ये राज्यावरचे सर्वात मोठे संकट अराजकीय आहे. म्हणून एखादा राजा मरण पावल्यावर त्याचा अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राजाचे नाव घोषित करावे लागते. राजनीतीप्रमाणे असा एकही दिवस नसावा ज्या दिवशी राजा नाही. अयोध्येला 14 वर्ष राजा नाही. पादुकाचे सेवा करीत श्री भरत नंदीग्रामात बसलेले आहे. दोघे भाऊ वनात आहे. वडील स्वर्गाला गेले. मग अयोध्येचे राज्य 14 वर्षे कोणी सांभाळले सांगा. ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्ताव्यस्त होते. काही लोक विद्रोह करतात. मंत्रिमंडळ, सेना, राज्याचा कोश हे सगळे सांभाळणे सामान्य गोष्ट नाही. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या हे शिवचरित्रात वाचा. एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणे किती अवघड असते हे लक्षात येईल. शत्रुघ्नाला फक्त राज्य सांभाळायचे नव्हते, घरामध्ये असलेल्या 6 महिलांना सांभाळायचे. प्रत्येकीची मनोवृत्ती भिन्न. कौशल्या माता रात्रंदिवस अश्रुपात करते. काही माता अंतकरणातून दग्ध. तिला आता आपल्या कर्माचा पश्चाताप होतो. उर्मिलेच्या नेत्रातील आसवांना खळ नाही. मांडवीचा पती भरत अयोध्येच्या जवळच नंदीग्रामात, पण तिथे ते जाऊन पतीला भेटू शकत नाही. थोड्या या परिस्थितीचा विचार करा आणि डोळ्यासपुढे चित्र ना. पण 14 वर्ष इतक्या महिलांना सुखावत सांभाळणे सामान्य गोष्ट नाही. शत्रुघ्नाचे जीवन यातच अर्पित आहे. सगळे कर्तृत्व या धाकट्या भावाचे. अयोध्येचे संपूर्ण राज्य, सेना 14 वर्ष सांभाळली. एवढे करूनही 14 वर्षानंतर रामचंद्र परत आले. तेव्हा त्याच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वात पुढे नाही. पुढे गुरुदेव वशिष्ठ जाता. नंतर रामाच्या पादुका घेऊन भरत जात.